चर्चा झाली ती डिपेंडर गाडीची सर्वाधिक जास्त झाल्याचं पाहायला मिळते। ही गाडी कोणी दिली आणि डिपेंडर जरांगे पाटील यांच्याकडे कुठून आली या पद्धतीचे अनेक सवाल उपस्थित झाले। स्वतः जरांगे पाटील यांनी या संदर्भात खुलासा केला। मात्र या निमित्तानं डिपेंडर गाडीची क्रेज मात्र या सगळ्या आंदोलकांच्या मध्ये पाहायला मिळाली आणि या गाडीच्या समोर येऊन अनेक जण आता स्वतःचे फोटो काढून हे डिपेंडरची प्रतिमा आपल्याला जपण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात। आपल्यासोबत जरांगेंचे कार्यकर्ते त्यांच्या या संदर्भातली माहिती जाणून घ्या। खरं तर या गाडीची चांगली चर्चा रंगताना आता दिसते। गाडीची चर्चा रंगताना दिसते, परंतु असं आहे की सुभाष भोसले आणि राजकुमार भोसले ह्या दोन बंधूची ही गाडी भोसले हे कलकत्त्याला असतात, त्यांचा कलकत्त्याला मोठा व्यवसाय आहे आणि सुभाष भोसले हे माळशिरस सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर या तालुक्यातील एका गावातले रहिवासी आहेत आणि त्यांचा आणि आमचे नाते आहेत। जाधव म्हणून आमच्या मोरगावचे एक आहेत, त्यांचे हे नाते आणि जाधव आमचे मामाचे भावकीतले जवळचे नाते आहेत। असं ह्या नात्यामुळं त्यांनी मला फोन केला, गाडी आणल्यापासून फोन करतायत पाटलाकडे पूजा करायला यायचे, परंतु पाटलाचं शेड्यूल बिझी होतं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही दौऱ्यात या। मग ते दौऱ्यात आले, दादांना विचारलं मी, पण दादा नको म्हणले। मग सारखंच ते सुभाष भोसले फोन करायचे, मग आम्ही दादाला सारखं बोलल्यानंतर दादांनी त्यांना समोर बोलून घेतलं। बाबा म्हणले गाडी हे लोक इश्यू होईल, तुम्हाला हे होईल, कशाला उगाच हे करता। तो म्हणले दादा तुम्ही आमचे दैवत आहेत आणि आमच्या दैवतासाठी ही गाडी आम्हाला ह्या दौऱ्यात तरी द्यायची, तुम्ही एवढा त्रास घेताय समाजासाठी। त्याच्यामुळे मग सुभाष भोसले यांनी पंढरपूरच्या नंतर सरकोली इथून सरकोलीच्या सभेच्या आधी तिथून ती गाडी दिली। सुरुवातीला 2-3 तास मीच त्याच्यात बसलो होतो आणि दुपारनंतर दादा त्याच्यात बसले आणि त्यापासून आता दादापर्यंत तो म्हणतात 29 आंदोलन होतं पण ही गाडी दादालाच ठेवायची। पण दादा आता किती वर ठेवतात काय दादाचा निर्णय, पण ही गाडी समाज बांधवांनी दिली। टीका करणारांनी मनोजदादावर जळणारांनी जळत राहावं, टीका करत राहावी, परंतु मराठा समाज सुद्धा काही दानशूर मोठे व्यक्ती आहेत, त्या लोकांनी ही गाडी दिलेली। त्याच्यामुळं ती फक्त दौऱ्यात दिलेली, ती दादाची नाही किंवा आमच्या कोणाची नाही, हे आपल्या महाराष्ट्राला आणि सगळ्या लोकांना कळलं पाहिजे। खरं तर जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामध्ये ज्या गाडीत ते बसतात त्या गाडीला अनेक जण लोंबकळत असतात, टप्पावरती बसलेले असतात। मात्र ही कोट्यवधी रुपयाची गाडी अगदी मालक जपत असतो, खरकटचा सुद्धा त्याला येऊ देत नसतो। मात्र असं असताना सुद्धा ही गाडी दिली गेली। दादाला दैवत मानलंय समाजाने आणि त्यामुळं 6 कोटी मराठीचं दैवत जर ह्यात बसतंय तर ही गाडी मोडली तुडली पूर्ण तिचा काय चकाचूर झाला तरी काय हरकत नाही, परंतु दादासाठी ही गाडी दिली आणि देणार। जेव्हा जेव्हा दादा मागतील तेव्हा कायमस्वरूपी ही गाडी दादाकडे राहील असं त्यांनी सांगितलंय। त्याच्यामुळे पैशाची चिंता ते करत नाहीत। समाज बांधव दादासाठी जीव द्यायला तयार आहेत। गाडी तर काय असल्या 1000 गाड्या समाज बांधव देतील आणि त्याच्याही पुढे जाऊन हेलिकॉप्टर विमान काही द्यायची मराठा समाजाची ताकद आहे। सामान्य मराठासाठी आम्ही आरक्षण मागतोय, परंतु समाजातले 1-1 रुपया जरी केला तरी किती रुपये होते। त्याच्यामुळे मोठे लोक आणि सामान्य लोक मिळून दादासाठी काही करायला तयार आहेत, जीव द्यायला तयार आहेत। मानल्यावर विमान बी देतील, हेलिकॉप्टर बी देतील आणि असल्या हजारो गाड्या सुद्धा देतील।